सांगू इथे आईवडिलांची चूक आहे. मी कॅमेऱ्यावर बोलते पण ही आईवडिलांची चूक आहे. तुम्ही पैशाच्या पाठी धावता आणि मग ह्या सगळ्या गोष्टी खूप ऐकल्यात, म्हणजे हे तर आता खूप मोठ्या लेवलला बाहेर आलंय. पण मला कुठेतरी हे एक गोष्ट आवडली की त्या मुलाने ती पद्धत मोडली, कारण त्याला मी महत्वाची होती. मी कुठलाच हुंडा किंवा काय नाही, माझे बाबा स्पष्ट भाषेत होते. त्या मुलीला तिच्या घरातलं किंवा तिच्या नाही त्या मुलाच्या फॅमिलीमधलं किंवा मित्रपरिवार असं कोणी नव्हतं की ज्यांच्याशी ती हे गोष्टी बोलू शकली. पण मुलींचाच विषय पुढे झाल्यावर आता जे बघतोय आपण की वैष्णवी प्रकरण जे सध्या सुरू आहे की हुंडा घेतला आणि तिने आत्महत्या केली कारण हुंडा मागत होते, एवढा त्रास देण्यात आला. मला ह्यावर खरं तर विचारायचंय, कारण की लहानपणापासून जो स्ट्रगल असतो ना मुलीच्या आयुष्यात तो शेवटपर्यंत, आणि शेवटी तिला आत्महत्या करावीशी वाटली इथपर्यंतच असतं आणि ते आत्ताच्या काळात होतंय. सांगू इथे आईवडिलांची चूक आहे. मी कॅमेऱ्यावर बोलते पण ही आईवडिलांची चूक आहे. तुम्ही हुंडा देता, तुम्ही तुमच्या मुलीला विकताय. लाईक तुम्ही हुंडा तुम्हाला देताय का तर तुम्हाला तुमच्या मुलीला सासरी पाठवायचंय, पण तुम्हाला हे कळत नाहीये का की जर समोरचा माणूस हुंडा मागतोय याचा अर्थ तुमच्या मुलीपेक्षा त्या माणसाला पैसा जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला अशा घरात तुमच्या मुलीला पाठवायचंय जिथे तुमच्या मुलीपेक्षा त्या पैशाला जास्त किंमत असणार आहे. त्याच्यानंतर परिणाम, सॉरी नो ऑफेन्स, पण परिणाम हेच होणार आहेत त्याच्यानंतर. कारण तुम्हाला हे सुरुवातीला कुठेतरी आधीपासून माहिती होतं की ह्या घरात गेल्यानंतर माझ्या मुलीला महत्त्व मिळणार नाहीये, कारण ह्या लोकांसाठी पैसा जास्त महत्त्वाचा होता आणि म्हणूनच ह्यांनी लग्न केलं जेव्हा मी पैसा दिला. मग ते महत्व त्या मुलीला त्या घरात मिळालं नाही आणि तिची मेंटल हेल्थ खराब झाली आणि तिने सुसाईड केलं, तर ह्याचा पूर्ण दोष मी म्हणते पालकांनाच आहे. म्हणजे या केसबद्दल मला माहित नाही, या केसमध्ये तसं नसेल कदाचित, पण कुठेतरी मुलींची चूक असते आजकाल. म्हणजे सगळ्याच अशा आहेत असं नाही. अगेन या केसचं वेगळं असू शकतं, पण आजकाल मुली पैसा बघूनही लग्न करतात. त्याचं मला कुठेतरी खूप वाईट वाटतं की तुम्ही मुलाची पर्सनॅलिटी किंवा मुलाचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा मुलाकडे न बघता, त्याचा स्वभाव न बघता, तुम्ही विचार न बघता तुम्ही पैशाच्या पाठी धावता आणि मग ह्या सगळ्या गोष्टी खूप ऐकल्यात. म्हणजे हे तर आता खूप मोठ्या लेवलला बाहेर आलंय, हाय प्रोफाईल केस. पण जनरली अशा बऱ्याच केसेस आहेत, अशा खूप केसेस आहेत. हे खूप काय म्हणतात जनरलाइज झाले ह्या अशा केसेस. आणि मी हा मुद्दा म्हणू शकते, कारण म्हणजे मी प्रांत सांगत नाहीये, पण आमच्याकडे ही पद्धत नाहीये कोकणात हुंड्याची वगैरे. तर माझं लग्न जे झालंय हे झालं आहे विदर्भात, विच इज म्हणजे अंकुश मारोडे. पण मला कुठेतरी हे एक गोष्ट आवडली की त्या मुलाने ती पद्धत मोडली, कारण त्याला मी महत्वाची होती. मी कुठलाच हुंडा किंवा काय नाही, माझे बाबा स्पष्ट भाषेत होते. म्हणजे जेव्हा घरातली बोलणी करायला आलंय तेव्हा नारळ आणि मुलगी मिळेल, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, की अदरवाईज इट्स ओके. सो हे कुठेतरी बोलणं आणि समोरच्यानी पण अपेक्षा न करता ते बोलणं, कारण का तो अंकुश म्हणाला तू नाही, पण कुठेतरी ही पद्धत मोडणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की ती मुलांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ही पद्धत मोडणं तेही तितकं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे जेव्हा मुलं मागतात, म्हणजे मुलाची फॅमिली जेव्हा मागतीये गोष्ट, तेव्हाच मुलींनी विचार करायला हवं की तुम्ही काय किंमत केली जाते. एक्झॅक्टली, तुमची किंमत केली जाते आणि ते नाही झालं पाहिजे कुठेतरी. मग त्यापेक्षा तुम्ही गरीब घरातल्या मुलाशी लग्न किंवा जो स्वतःच्या पायावर उभा आहे त्या मुलाशी तुम्ही लग्न करा. दॅट इज सगळ्यात महत्वाची गोष्ट. ज्या मुलाला स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या हिमतीवर विश्वास नाही, तोच मुलगा हुंडा मागू किंवा त्याच्याच घरचे मुलं हुंडा मागू शकतात. कारण तुम्हाला स्वतःवर एवढा विश्वास नाही की मी या मुलीला पोसेन किंवा मी हे घर चालवण्यासाठी मला कोणाची गरज नाहीये. आय विल डू द हार्ड वर्क. आय एम व्हेरी लकी. म्हणजे माझ्या घरात आता लग्न झालंय, त्यामुळे आमच्या घरातलं एक्झाम्पल आहे. सगळेजण खूप छान आहे, वेल टू डू आहेत, आणि माझे जिजाजी स्वतः CA आहेत आणि असं काहीच, ते मारवाडी आहेत म्हणजे फॅमिली त्यांची. पण मी पाहिलं नाहीये की त्यांनी एका शब्दाने काही आमच्याकडे मागितलं किंवा काही. सो आय फील व्हेरी हॅपी अबाउट माय सिस्टर की लव्ह मॅरेज आहे आणि चांगल्या घरात आणि सगळं आहे. पण खूप चांगल्या मेंटली, म्हणजे लिटरली तिची सासू जी आहे तिला हातात कॉफी आणून देतात किंवा तिला आयता नाश्ता आणून देतात. मी जेव्हा स्पेशली तिच्या घरी जाते तेव्हा सुद्धा त्या आणून देतात, माझी बहीण आणून देत नाही. एवढी छान फॅमिली आहे. सो नॉट नेसेसरी की तुम्ही पैसेवाला करतात, आणि इट्स नॉट अबाउट पैसेवाला किंवा गरीब असं म्हणायचं अर्थ नाही. पण अगेन काही वेळेला मुली आंधळ्या होतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये. एक वेगळाच मला असं वाटतो मुद्दा की ठीक आहे
काही अडचणी असतील किंवा काही कोणाची काय म्हणतात त्याला मजबुरी म्हणतो आपण, तसं झालं असेल आणि जरी समजा असे काही घटना तुमच्या बाबतीत घडत असतील, तर मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आज आपण 2025 मध्ये उभं राहून ही चर्चा करतोय की त्या मुलीला तिच्या घरातलं किंवा तिच्या नाही त्या मुलाच्या फॅमिलीमधलं किंवा मित्रपरिवार असं कोणी नव्हतं की ज्यांच्याशी ती हे गोष्टी बोलू शकली. याच्याकडे कुठेतरी इंट्रोस्पेक्टनी ह्या गोष्टीकडे कुठेतरी बघितलं पाहिजे की आपण म्हणजे ना सोशल मीडियामुळे एक वेगळं आभासी जग तयार झालंय ज्याच्यामुळे आपण खूप लोकांच्या क्लोज आहोत असं आपल्याला वाटतं, पण खरंच आपल्याला क्लोज माणसं आहेत का ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि प्रत्येकाने आपलं सर्कल असं स्ट्रॉंग केलं पाहिजे की म्हणलं तसं की ही खूप खूप भयानक घटना आहे. आत्ताही काटा येतोय माझ्या अंगावर बोलताना, पण तिच्या आयुष्यात असं कोणी एकही व्यक्ती नव्हती जिच्याशी ती बोलू शकली किंवा जी तिथपर्यंत जायचा जो प्रवास होता, म्हणजे हा डिसिजन तिने जो घेतला, जे काय त्यांच्या घरातलं जे काय होतं की कोणीतरी तिला प्रेशराईज करायचं, तिला फोन वापरूच द्यायचं नाही, सगळ्यांपासून कॉन्टॅक्ट तोडायला लावले होते, जे काय आता आपण ऐकतोय न्यूजवर त्याच्या वाईज माझं म्हणणं आहे की या स्टेजला जाईपर्यंत तुम्हाला कळत नाही की आपल्यासोबत काय घडतंय. मग जर तुम्हाला म्हणजे आय नो की प्रत्येक जण एवढा स्ट्रॉंग नसतो, पण म्हणून मुद्दा कुठून सुरू झाला, आई वडिलांनी जेव्हा हा डिसिजन आपण पिंगामध्ये म्हणजे माझ्या आईचं कॅरेक्टर जे आहे पिंगामध्ये, ती थोडीशी अशी व्हर्बली अब्युसिव्ह दाखवली आहे की जी पैशांसाठी मुलीचा वापर करून घेणारी दाखवली. याच्यावर मी आणि तेजानीच मला वाटतं अनेक वेळा असे सीन्स केले जिथे तेजा सतत म्हणते की तू ऐकून घेतेस त्यांचं म्हणून ते बोलतात. तर त्याच्यामुळे हा विचार ना थोडासा मुलींनी पण केला पाहिजे आणि थोडंसं कॉन्शियसली वागायला पाहिजे. मुलांनी केलं तर उत्तमच आहे, मग तर ह्या आपण चर्चा पण करणार नाही. त्यामुळे मुलांनी तर करायला म्हणजे मुलांपासूनच मूळ सुरू होतं, मुलांपेक्षा समाजापासून जे आपल्या त्या होपने जाते ना त्या घरामध्ये की तिचं फक्त एक्झॅक्टली, आणि तिचा नवरा तिची जर साथ देणार नसेल तर मग काही उपयोगच नाहीये. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.